महिन्यातून एकदा आईला दर्शन दे बघ शोभनराव, पाय उचलून दर्शन दे, पाय उचलून दर्शन दे, दोन्ही गुडघ्यात दे, दोन्ही गुडघ्यात दे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपल्या गावचा बैलपोळा आहे. या बैलपोळ्यानिमित्त आज आपण ब्लॉग बनवत आहे. तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. आज शेतकरी गावाकडे बैलपोळा सण कसा साजरा करतो, कशा प्रकारे आपले बैल सजवतो, ते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. तर सर्वात आधी आपण बैलांना आंघोळ घालून घेऊ आणि नंतर मग त्यांचं सजावट करू आपण. तर आपण या पंपामध्ये शॅम्पूची पुडी टाकणार आहे, जेणेकरून बैल आपले स्वच्छ निघतील. तर आता आपण बैल धुवून घेतलेली आहे. आता यांचं आपण हे जुनं मोरखी गळ्यातले जुनं काढून टाकू आणि यांना आता नवीन आपण घुंगरमाळा आणि मोरखीन ते नवीन घालू. तर मित्रांनो, हा आहे हिंगोळ स्प्रेमध्ये आहे. तर आपण आता यांच्या शिंगांना रंगवून घेऊ आधी.
मित्रांनो, फायनली आपण आपल्या बैलांची जी सजावट आहे ती पूर्ण केलेली आहे आणि बैलांना बैलपोळ्यानिमित्त मलिदा खाऊ घालतात. त्यांना मलिदाचा नैवेद्य दाखवतात आणि संध्याकाळी पुरणपोळ्या खाऊ घालतात. तर आपण त्यांना आता मलिदा खाऊ घालूया. तर चला तुम्हाला आता बैलांचा फायनल लुक दाखवतो, कसं त्यांना रंगवले पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो. तर चला मित्रांनो, आता यांना आपण ग्रामदैवत आपलं ग्रामदैवताच्या पाया पडायला घेऊन जाऊ. त्यानंतर यांना मिरवणुकीला न्यायचे गावामध्ये. तिथं मनोरंजनाचा कार्यक्रम आहे, ते मिरवणुकीमध्ये यांना फिरवायचे. तर चला आपण आता ग्रामदैवताला दर्शन घ्यायला बैलांना घेऊन जाऊया. तर चला मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घ्यायला. या आपली बैलाची जोडी आहे. कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. सजावट हा नाद म्हणजे असा आहे की तुम्हाला पाणी कळत नाही, जेवण कळत नाही. एकदा तुम्ही बघायला लागला की मग पाणी नको, काही नको, काही. चला मित्रांनो, आता आपण घेतलेलं आहे ग्रामदेवाचं दर्शन आणि आपण चाललेलो आहे आता गावात मिरवणुकीला. तुम्हाला दाखवतो, मिरवणुकीचे शॉट टाकतो. माझा भैया माझा शिरप्या